मित्रांनो, प्रवास हा कोणाचा एकांतात तर कोणाचा गर्दीत. प्रत्येकाचा प्रवास वेगळा, पण आनंद मात्र सारखाच. तसं आपण कितीही सरळ असलो तरी प्रत्येक वळणावर आपल्याला त्याच्यासोबत वळावंच लागतं, नाही का? बरं, मी तर म्हणतो प्रत्येकाने भरपूर फिरावं. माणसांमध्ये अजून माणुसकी शिल्लक आहे, ती पाहायला तरी बाहेर पडावं. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. तर मित्रांनो, आता आम्ही चेकआउट करतोय. मस्त रूम होती, खूप छान वाईब्स होत्या. स्विमिंग टँक पण मिस करू आम्ही, खूप मस्त भिजलो काल यार. म्हणजे 1.5-2 तास आम्ही ह्याच्यात होतो संध्याकाळी. तो राजू दादा येतोय केअरटेकर, त्याची वाट बघतोय. मला वाटतं आता निघावं यार, खूप उशीर झाला. ते हे सगळं जॅकेट वगैरे घातलं आहे ना, सो मग अवघड होतं. निघायचं, फोन केला त्याला, येईल तो. मग आपण बाहेर जाईपर्यंत कदाचित येईल तो. बघा चाव्या, तुम्हाला म्हटलं ना मी 2 चाव्या त्याकडून घेऊन ठेवल्या. तर तुम्ही पण आले ना 2 चाव्या घेऊन ठेवा, त्याचा काय भरोसा नाही राजू दादाचा. पण आहे ठीक आहे, तेवढ्या गोष्टी, ती गोष्ट जर सोडली ना तर रूम आणि प्लेस खूप छान आहे. अरे देवा, बाहेर पण मस्त आहे. तर गरम होत होतं ना, त्याच्यामुळे बाहेर नाही बसता आलं आम्हाला. बार्बेक्यू पण होता सेटअप, पण तेवढा वेळच नव्हता. ॲक्च्युली काल काय झालं माहिती का, व्हिडिओ एंडच करताना आला, कारण फटाफट खाऊन घेतलं. सुरमई थाळी होती आणि काय होतं रे अजून, हां सुकट मस्त दाबून खाल्लं ते. आणि मस्त आहे बरं का तिथलं इंद्रकूलमधलं जेवण. तुम्ही इकडं आला ना दिव्यागरला तर इंद्रकूल जिंदाबाद. ओके चला, सगळं लावलं आहे. आता हा टँक हलवायचा म्हणजे अवघड विषय. ओके, वळाली बाबा. असं बसायला लागतंय बघा. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. फोन केला, दादाच समोरून आलाय. काय म्हणले? चाव्या बाहेर ठेवल्यात, दरवाजाला लावून ठेवल्यात दोन्ही पण. ओके, येऊ का? परत तेवढं फक्त करू नका. हसतोय कसा बघ ना. चला जाऊ दे, चुका होतात माणसाकडून, शिकल काहीतरी त्यातून. हां, सो बरोबर 8:45 वाजलेत आणि आम्ही सोडतोय दिव्यागर आता. आमचा ॲक्च्युली प्लॅन होता की इंद्रनील नाही, इंद्रकूल. इंद्रकूलला ब्रेकफास्टला जायचं, पण म्हटलं आता हे सगळं जॅकेट वगैरे घातलं आहे, सो इथे लगेच नको इथं थांबायला, नाही तर मग काय होईल घामाने. हा ना, घामाने मग आंघोळच. सो पुढे कुठेतरी जाऊ, मानगाव वगैरे मध्ये, तिथं कुठेतरी मिळालं तर थांबू. आणि काय थोडंसं लाईट खायचं आहे, कारण दुपारी जेवायला आमच्या फेवरेट ठिकाणी जाणार आहे, तुम्हाला पण दाखवतो. सो जाऊयात, फटाफट बाहेर पडूयात. आपण काय एकदम अलीकडच्या साईडला आहे दिव्यागरच्या, सो 10 मिनटं पण नाही लागणार बाहेर पडायला. काय वाडी आहे यार ही मस्त. आणि विशेष म्हणजे ना, आम्ही खूप वर्षानंतर असं दिव्यागर पाहिलं की जिथं अजिबात गर्दी नाही आहे, म्हणजे लोकच नव्हते अजिबात. ऍक्च्युली काय झालं, आता इलेक्शन पण आलंय ना. हां, इलेक्शनमुळं. त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. तर मित्रांनो, आम्ही आता मानगाव क्रॉस केलं आहे, बराच वेळ झाला आहे आणि MIDC रोडला आहे. आणि फायनली आपल्या डॉमिनरचे, ज्याला मी व्हाईट हॉर्स म्हणतो, त्याचे 40,000 किलोमीटर पूर्ण आलेत. आणि प्युअर जॉय हा 40,000 किलोमीटर आहे. खूप आनंद मिळाला आहे. एखाद दुसरी गोष्ट ते सर्व्हिस सेंटरचं सोडलं ना तर बाप मशीन आहे. आणि 2017 मॉडेल आहे नाही, ते तर बापच आहे. ॲक्च्युली पहिल्या वर्षातच 20,000 किलोमीटर झाले होते गाडीचे, आणि त्याच्यानंतर बघा ना 6 वर्षात 20,000.
अरे वळ तरी बाबा एकदाचा. चालायचंच, मोठी गाडी आहे त्याच्यामुळे आपण काय एवढं त्याला हे करत नाही. रिॲक्ट करायला नकोय. हां, कारण बिचाऱ्यांचं दुःख आपल्यालाच माहिती आहे. आम्ही चालवलेलं आहेत ना ट्रक, त्याच्यामुळं चांगलं माहिती आहे त्यांचं दुःख. आयो हो, इथला रस्ता कधी होतोय यार काय माहिती. होईल काम चालू आहे तिथे सुरुवातीच्या टप्प्यात. हे काय इथं पण आहे बघा बघा, काम चालू आहे युद्ध पातळीवर. आणि मेन म्हणजे सिमेंटचा रस्ता होतोय. हा, सिमेंटचाच झाला पाहिजे, मस्त होईल. कारण हेवी व्हेकल चालतात ना खूप इकडं. बस बसू. हां, ओके. ते आवाज देत रे. चला. हो, अरे ते हेल्मेटमध्ये आवाज नाहीत. चला येतो. हा, हो 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 हो. तर मित्रांनो, मस्त काय वडापाव होते आज पण. वडापाव आणि क्रीम रोल आणि चहा मस्त होते. वय झालं की आपण असंच फिरणार आहे नॅनोमध्ये. मोठी गाडी कशाला लागते मग, दोघंच फिरणार ना आपण. शुभ गायला असं आपल्या बरोबर. नाही मध्ये का फिरायचं मग, थार मध्ये. थार आहे की. हो, थार म्हणजे आपला तो व्हिडिओ व्हायरल होईल त्या यांच्यासारखा. ऍक्च्युली माझे चुलत सासरे आहेत, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तो व्हिडिओ जर मला ना मिळाला ना तर मी तो इथं आता लावतो, तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली मी आहे ना, तो व्हिडिओ जाऊ द्या, तो व्हिडिओ जाऊ द्या. मी आधीच तुला म्हटलं होतं बघ, ते एका ह्याच्या वेळेला नाही का, अरे कोण आहेत कसले नाही का गाडी चालत. मला काय वाटलं आपले चंदूचे पप्पा आहेत. सेम दिसतात, सेम. हां, पण ते व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भारी, पण कसलं भारी वाटतं. एवढे वयस्कर आहेत आणि असली थार एक नंबर चालवतात ना ते. मी पण असंच हैराण झालो होतो बघून त्यांना. ॲक्च्युली भारी वाटलं. पट्टा सोडून तुम्ही इकडं कसे काय येऊ शकता बरं? हा, टर्निंगला त्या पट्ट्यात एवढा साधा अर्थ कळत नाही की सिंगल पट्टा ओव्हरटेक करू शकत नाही. कॅमेरा बंदच करूशी वाटत नाही. रोड झाला यार तामिनीत. वा, जबरदस्त. त्याच्यामुळे बायकर येतात बरं का रविवारी. काय नाही, असं तुमचं स्पीड जास्त असेल ना, गिअर डाऊन करायचे 2 आहे बघा, लगेच कंट्रोलमध्ये येते. ब्रेक दाबायची पण गरज पडत नाही. ह्या ट्रिक्स आहेत, ते तुम्हाला मी सांगतोय, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. पॅनिक ब्रेकिंग केली ना तर मग स्पीड होती गाडी. किती पण स्पीड असू दे, 2 गिअर डाऊन केले की लगेच कंट्रोलमध्ये येते टर्निंगला. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test, I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed, thinking something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing me? So if I play dead, will you regret everything that you did, that you said? I don't think you understand what you're doing, and my heart's black and blue from the bruising. I feel like when I'm with you I'm losing. I feel like you think that this is... तर मंडळी, आम्ही आता मुळशीमध्ये पोहोचलोय. मला वाटते 11:15 झालेत. त्याच्यामुळे त्यांचं काय अजून किचन चालू झालं नाही आहे. तर मग म्हटलं नाश्ताच करूयात आपण, कारण आता किती वेळ थांबणार ना, 20-25 मिनटं म्हटलेत ती.
कदाचित जास्त पण लागू शकतात वेळ, त्याच्यामुळं म्हटलं मग नाश्ताच करूयात. आणि तसंही आपण तामिनी घाट चालू व्हायच्या आधी खाल्लंच होतं ना हे, एक वडापाव खाल्ला होता, क्रीम रोल खाल्ला होता, त्याच्यामुळं थोडंसं टॉपअप झालेलं आहे. थोडंसं अजून नाश्ता केला की अजून टॉपअप होईल, व्यवस्थित होईल. काय सांगितलं आता सांगितलं आहे इडली सांबार सांगितलं आहे आणि मेदूवडा सांबार सांगितलं आहे. काय खायचं होतं आपल्याला? चिकन थाळी. पचका झाला, जाऊ दे पुढच्या वेळेला परत येऊ काय. मस्त. ओके, तर मित्रांनो दिशामधून आम्ही निघालो आहे. यार बंडल होतं यारशी, उडीदवडा सांबार. चांगलं आहे यांचं नॉनव्हेज. नॉनव्हेज थाळी बापच आहे. नाही मी लवकर गेलो ना. नाही मी अक्षरधनवर टाकली होती ना, अक्षरधन का खवय्येवर टाकली होती ना, तेव्हा एकाची कमेंट होती की तिथला उडीदवडा सांबार खाऊन बघा, इडली सांबार खाऊन बघा, लय भारी आहे. त्याच्यामुळे मी आपले डोळे झाकून मागवलं. म्हणजे 10 out of 3-4 असं नाही का. म्हणजे सांबार पण असं एवढं काय चव नव्हती त्याला. आणि वडा तर सकाळी बनवून ठेवला होता, तोच मला ओव्हनमध्ये गरम करून दिल्यासारखं वाटलं. क्रिस्पी नाही वाटलं. हां, अजिबात नाही. ठीक आहे, जाऊ दे, चला आपलं नेहमी जे खातो ना तेच खायचं पुढच्या वेळेला. मग काय, आपलं चिकन आणि फिश थाळी चांगली मिळते तिथं. मटन थाळी पण चांगली असेल, पण आमच्याकडं मटन कोणच खात नाही, सो त्यामुळे काहीच आयडिया नाही. चला 12 वाजलेत, 50 किलोमीटर आहे अजून, तासाभरात जाऊ. परत त्यांना स्विमिंगला जायचं आहे, स्विमिंग क्लास लावले आहेत शिवानी मॅडमनी. तर मला आधीच सांगितलं होतं आपण लवकर येऊया म्हटलं हो बाई, पोचवतो तुम्हाला. मला नाही आलं तर 2 जण वाचवायला आहेत तुम्ही आता. असं नाहीये. मला पण शिकवणार आम्ही. हो, शिकवा. कॉंग्रॅच्युलेशन, तुमची राईड चांगली झाली आहे. थँक्यू सो मच. आणि फायनली आम्ही आता घरी आलोय मस्त 1 वाजता. आणि आता सगळं आता हे करतोय गरमीच्या कारात. हा, उन्हाच्या कारात, गरमीच्या उन्हाच्या कारात घरी आलोय. आणि आता शुभा आहे बघा, शुभा दिसला तुम्हाला? मी आता लेटर हा टँक बॅग उघडलं ना आणि पप्पांचा फोन हातात घेतला, असला गरम होता ना. डेंजर गरमी आहे. म्हणजे जर 12 ते 4 बघितलं ना, तुफान गर्दी असते. मग 4च्या नंतर थोडंसं वातावरण जरा थोडंसं बरं. चला व्हिडिओ एंड करायला लावलाय तुम्हाला, प्रवचन द्यायला लावलंय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि असे त्यांचे उन्हातले बाईक राईडचे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. I'm the one who's always sorry, the conclusion. Even though I offer all of the solutions, I wish you loved me like I love you, it's stupid. When I'm alone with you, I never feel lucid. I wish I wasn't struck by Cupid. I wish when I first saw you, I knew